माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात ड्रग्स फ्री महाराष्ट्र आणि अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे नार्कोटिक सेलच्या आणि विविध पहलूला लक्षात घेऊन अध्यक्ष महोदय जी कारवाई होत आहेत अति उत्तम आहेत। अध्यक्ष महोदय आतापर्यंत या प्रकारच्या कारवाई कुठल्याही राज्य सरकारमध्ये आपण महाराष्ट्रात मला सुद्धा अध्यक्ष महोदय इकडे 20 वर्ष होत आली आहे मी पाहिलेलं नाहीये ज्या देवेंद्रजीच्या माध्यमातून होत आहेत। पोलीस बरतरफ करण्याचा जो निर्णय केलाय तो उत्तम आहे। त्याचा अर्थ सुद्धा पोलीस शंकाच्या भोवऱ्यात आहे। अध्यक्ष महोदय हे जे माल पकडला जातोय त्यापैकीचा माल परत बाहेर येतोय का यासाठीची व्यवस्था सरकारच्या मनात काय आहे किंवा शासन या संदर्भामध्ये काय निर्णय घेणार आहे? कारण याला आपण पुरावे म्हणून कोर्टात उपलब्ध करून द्यावे लागतात। त्यामुळे हे जे पकडलेला माल आहे त्याला कुठे ठेवण्यात येणार आहे, त्याची सुरक्षा कशी करणार, त्याचा डिस्पोजल कसं करणार? अध्यक्ष महोदय या संदर्भातली काही माहिती असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी द्यावी ही माझी विनंती आहे। नाही, माननीय अध्यक्ष महोदय, मला हे देखील या सभागृहाला सांगितलं पाहिजे की या ड्रग्ज रॅकेटचा जो देशातला सगळ्यात मोठा सूत्रधार होता सलीम डोला, याला देखील आपण गेले काही वर्ष अटक करण्याचा प्रयत्न करत होतो। त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आपण काढली होती आणि फायनली या सलीम डोलालाही आपण अटक करून भारतामध्ये परत आणलेला आहे। जवळपास आपल्या माहितीकरता या एका व्यक्तीने भारतामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा मिळून या ठिकाणी एमडीचे कारखाने उभे करून 4000 किलोग्रॅम एमडी ही यांनी निर्मित केली आणि विकलेली आहे। त्यातली आता बहुतांश आपण हस्तगत केलेली आहे आणि या संदर्भात जवळपास मुंबई पोलिसांनी म्हणजे सगळ्या पोलिसांनी त्याचा लुकआउट काढला होता, पण मुंबई पोलिसांनी सफलतेने त्या ठिकाणी त्याला पकडलं। त्याच्या 12 हस्तकांना पकडलाय। मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे साताऱ्याला देखील एक फॅक्टरी सापडली होती। सलीम डोलाने मान्य केलंय की ती फॅक्टरी देखील त्याचीच होती, ती त्यांनीच तयार केली होती। त्यामुळे मला असं वाटतं की ड्रग्सच्या विरोधातल्या लढाईतला हा एक ही मोठी सफलता आहे की चालू आहे। या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ही जी काही कारवाई आहे ती करतो आणि आत्ता जे सागर साहेबांनी सांगितलं त्यातही सागर साहेब, आता केंद्र सरकारने जी काही नवीन भूमिका घेतली आहे त्यामध्ये तात्काळ या संदर्भातलं जे काही पुरावा आहे तो पुरावा दाखल करणे आणि माल हा डिस्ट्रॉय करणे हा आता नियम झालेला आहे। किंबहुना केंद्र सरकारने एक दिवसच नेमून दिला की ज्या दिवशी देशातल्या सगळ्या राज्यांनी जो काही पकडलेला माल आहे, जो ठेवलेला माल आहे, तो माल त्या दिवशी जाळायचा आणि त्या दृष्टीने जवळपास हजारो कोटी रुपयाचा माल हा आता आपण जाळलेला आहे। त्यामुळे हा माल पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था केली। अध्यक्ष